बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया नेहमीपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने पार पडताना दिसली. घरातील प्रत्येक सदस्याच्या गळ्यात एक खास लॉकेट देण्यात आलं होतं आणि त्या लॉकेटमध्ये ज्याला नॉमिनेट करायचं आहे त्या सदस्याचा फोटो ठेवलेला होता. पण यावेळी फक्त नाव घेऊन नॉमिनेशन होत नव्हतं, तर त्यासाठी शारीरिक मेहनत आणि वेग दोन्हीही महत्त्वाचे ठरणार होते. टास्कचा खरा थरार तेव्हा सुरू झाला जेव्हा बिग बॉसने सांगितलं की नॉमिनेट करायच्या सदस्याचा दात फोडण्यासाठी हातोडा मिळवणं आवश्यक आहे. घरात ठेवलेल्या हातोड्यासाठी सर्व सदस्य अक्षरशः धावले. जो पहिला हातोडा उचलणार त्यालाच आपल्या गळ्यात असलेल्या फोटोतील सदस्याला नॉमिनेट करण्याची संधी मिळणार होती. त्यामुळे काही सेकंदातच घरातील वातावरण पूर्णपणे स्पर्धात्मक बनलं. या धावपळीत तन्वीने जबरदस्त वेग दाखवत हातोडा मिळवला आणि तिच्या गळ्यात असलेल्या करणच्या फोटोवर वार करून त्याला थेट नॉमिनेट केलं. तिच्या या निर्णयामुळे घरात लगेचच कुजबूज सुरू झाली, कारण करण आणि तन्वी यांच्यात आधीपासूनच मतभेद असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. दुसरीकडे सचिन कुमावतने देखील संधी साधत प्रभू शेळकेला नॉमिनेट केलं. सचिनचा निर्णय काही जणांना अपेक्षित वाटला, तर काही सदस्यांना तो पूर्णपणे गेम प्लॅनचा भाग असल्याचं जाणवलं. त्यानंतर अनुश्रीने पराजक्ता शिर्के हिला लक्ष्य करत तिलाही नॉमिनेशनमध्ये ढकललं. विशालने मात्र वेगळी चाल खेळत सचिन कुमावतलाच नॉमिनेट केलं आणि घरातल्या समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली. टास्कमधील सर्वात वेगळा क्षण आयुष आणि राकेशच्या बाबतीत पाहायला मिळाला. आयुषच्या गळ्यात राकेशचा फोटो होता, पण राकेशने स्वतः पुढे येत तो दात फोडून टाकला. या निर्णयामुळे घरात चर्चा रंगली, कारण हा त्याचा आत्मविश्वास होता की स्ट्रॅटेजी याबाबत सदस्यांमध्ये मतभेद दिसले. सध्या तरी 4 सदस्य अधिकृतपणे नॉमिनेट झाल्याचं स्पष्ट झालं आहे: करण, प्रभू, पराजक्ता आणि सचिन. मात्र हा आठवडा इथेच थांबणार नाही अशी शक्यता आहे, कारण अजून काही सदस्य नॉमिनेशनमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. आता पुढे कोण सुरक्षित राहणार आणि कोणावर धोक्याची तलवार लटकणार हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे. घरातील बदलती समीकरणं आणि वाढती स्पर्धा पाहता हा आठवडा प्रेक्षकांसाठी अत्यंत रोचक ठरणार आहे.